रमेश सुरवसे, गोपाळ सुरवसे, रामदास सुरवसे, सकाराम सुरवसे, उमाकांत डोंगरे, दशरथ भंडे, आबानी सुरवसे, गणेश डोंगरे, राहुल सुरवसे, गंगाधर डोंगरे, तुकाराम सुरवसे, राम डोंगरे, लहू सुरवसे, गिरणाप्पा हुंडुरे, तुकाराम सुगावकर, रावण खंदारे, बालकृष्णजी मुके, रामचंद्र मुके, कोंडीबा खंदारे, भानुदास खंदारे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित गावातील सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं या आपल्या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपले काही प्रश्न आहेत. आपल्यापेक्षा अनेक छोटे छोटे समाज आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत. लोकसंख्येनं इतक्या मोठ्या संख्येत आपण असताना देखील आपल्या प्रश्नाची सोडवणूक गेल्या काही दशकांपासून झालेली नाही. वेगवेगळ्या काळामध्ये आपले वेगवेगळे नेते या चळवळीचं नेतृत्व करत होते. प्रामाणिकपणे सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्याला अजून यश आलं नाही. आता आपण सगळेजण ताकदीनं यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय आणि एकदम फाटीच्या जवळ आलोय असं आपल्या सगळ्याला आता वाटायला लागलंय. नक्कीच आपण ती फाटी शिवू. ती शिवण्यासाठी आपण किती जरी कुणी कुणी पाय ओढले तरी त्यातून निष्ठून फाटीवरती जाऊ असा विश्वास आपल्या सगळ्या लोकांना आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा विश्वास, तुमच्या सगळ्यांचं पाठबळ, तुमच्या सगळ्यांच्या मध्ये झालेली जागृती हीच आरक्षण मिळवू शकते, दुसरं काय नाही. मी पहिल्यांदाच तुमच्या गावात आलोय, याच्या अगोदर मी कधी आलो नाही. पण आपलं एक साधर्म आहे. माझं मूळ गाव पडळकरवाडी आहे, पण मी झरे गावात राहतो आणि आपली घोंगडी बैठक झरी गावात होते. वेलांटीचा फरक आहे. आणि दयानंद भाऊनी काही मत व्यक्त केलं की लोकांच्या भावना तुमच्या प्रती वेगळ्या आहेत, तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढाल. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या ज्या भावना मनापासून आहेत त्या भावनांपासून मी केसभर सुद्धा बाजूला हटत नाही, सरत नाही. वैयक्तिक गोपीचंद पडळकर हा विषय फार महत्वाचा नाही, पण झरी बुद्रुक गावातल्या झोपडीतल्या गोपीचंदच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळवून देणं हे महत्वपूर्ण आहे. आणि तसा चहूबाजूनी प्रयत्न सुरू आहे. सरकारकडून न्यायालयीन केसमध्ये जे काय आपल्याला लागतंय ते सगळं मी मिळवण्यामध्ये यश मिळवलंय. माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी महाराष्ट्रातील समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी 2022 आणि 2023ला हायकोर्टामध्ये जे काय अपेक्षित आहे ते सगळं ॲफिडेव्हिटच्या रूपामध्ये त्यांनी सादर केलेलं आहे. परंतु आता आपण सरकारकडे अशी मागणी करतोय, कोर्टातलं होईल तेव्हा होईल, तुम्ही आता आम्हाला सर्टिफिकेट द्या, असा आपला प्रयत्न सुरू आहे. आणि मला वाटतं त्यामध्ये पण यश येईल. काही मी पुरावे दिलेले आहेत. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्य सरकारने निर्णय काय केले, कुठल्या अधिकारात केले, हे सगळं सरकारच्या निदर्शनास आणून दिलंय. आणि त्यामुळं आज मला वाटतं 21 तारखेला आपली मिटिंग झाली. किती झाली? 21 तारखेला बैठक झाली आपली सप्टेंबरच्या. आज 6 ऑक्टोबर आहे. तर राज्य सरकारला माझं आव्हान आहे, विनंती आहे की ताबडतोब मध्य प्रदेश, तेलंगणा आणि बिहार किंवा अन्य काही राज्यातले निर्णय झाले असतील तर ते राज्य सरकारनं ताबडतोब तपासून घ्यावेत. राज्य सरकारची टीम, प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि समाजातील काही प्रतिनिधी पाठवायचे आहेत तर त्याची टीम ताबडतोब त्या राज्यात पाठवावी. आज उद्या मी लातूर जिल्ह्यामध्ये आहे.
तर सोमवारी मी परत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटीसाठी जाणार आहे की नेमकी प्रोसेस काय झाली आहे, कुठपर्यंत आली आहे. आतापर्यंत या वर्षभरामध्ये मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या पूर्ततेसाठी किमान 30 बैठका घेतलीत. किती? किमान 30. पण तुम्हाला ते सांगितलं नाही, काही गोष्टी सिक्रेट होत्या आणि मधु शिंदे साहेब त्या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत की जे कोर्टामध्ये केस लढतात. तर आता मी काय केलं हे फार महत्वाचं नाही, ते माझं कामच आहे, ते माझं कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे ताकदीनं एकत्रित येऊन, अरे जरी बुद्रुकमध्ये तुम्ही एवढे गोळा होताय, मी 4 तास लेट आलोय तुमच्या कार्यक्रमाला, सगळे जर धनगर एकदा रस्त्यावरती उतरलं तर काय होईल राज्यामध्ये, काय होईल सांगा. आपण सगळे बायका पोरासह रस्त्यावरती उतरलो तर महाराष्ट्राची काय परिस्थिती होईल. उतरलं पाहिजे. आपण अन्याय करणारी लोक नाही आहे, आपण न्यायाच्या बाजूने कायम राहतोय. पण सरकारनं वारंवार धनगरांच्या वरती अन्याय केला. सरकारनं वारंवार या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बहुजन समाजावरती अन्याय केला. गावगाड्यामध्ये राहणाऱ्या, गाव कुसवा बाहेर राहणाऱ्या, पालामध्ये राहणाऱ्या लोकांच्या वरती मोठा अन्याय केला. त्यांचा कधीच विचार केला नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसचं येऊ दे, नाहीतर भाजपचं येऊ दे, कुठलं पण आलं तर ते होतं आमचा जवळचा पाहुणा आहे. अरे मतं द्यायला आम्ही आणि सरकार कुठलं बी आलं तर लाभ घ्यायला तुम्ही, कसं काय हे होतंय. ह्याच्यावरती कधी तर आपण विचार केला पाहिजे गाववाड्यातल्या लोकांनी. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, ज्या आशेनं तुम्ही बघताय की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा यशस्वी होईल, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. त्यात मागं पुढं बघणार नाही. चिंता करू नका. आपण राज्यभर या सगळ्या विषयामध्ये 12 तारखेपासून जागर यात्रा काढतोय. आज आणि उद्या मी इथली घोंगडी बैठक झाल्यानंतर 22 तारखेला आपला दसरा मेळावा आहे आरेवाडीला, तालुका कवठे मंकाळ, जिल्हा सांगली. कोण कोण आलं यापूर्वी आरेवाडीला? बिरोबाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातला धनगर समाज मोठ्या प्रमाणात आरेवाडीला येतो. दरवर्षी घटस्थापनेनंतर 7व्या दिवशी आपण दसरा मेळाव्याचं नियोजन करतो. लाखो लोक येतात आणि मी तुम्हाला निमंत्रण पण द्यायला आलोय. 22 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता तुम्ही सगळेजण जेवढे इथं बसले तेवढे आणि घरच्यांना घेऊन तुम्ही सगळ्यांनी आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला आणि बिरोबाचं दर्शन घ्यायला यावं. याल ना? याल का नाही? नक्की या तुम्ही. 2 ठिकाणं महाराष्ट्रातल्या धनगरांच्या आणि बहुजन समाजाच्या राजकीय जीवनामध्ये परिवर्तन करू शकतात. ही 2 ठिकाण आहेत. चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. 31 मेला आपण तिथं गेलं पाहिजे. चौंडीला आतापर्यंत कोण कोण गेलं इथं बघा. पुढच्या वर्षी तुम्ही राहिलेल्या आपल्या सगळ्या लोकांना तिथं घेऊन या. चौंडी तुम्हाला इथून जवळ आहे, लांब नाही इतकी. 31 मेला कसलंही काम असलं तरी महाराष्ट्रातल्या अहिल्या भक्तांनी ते काम बाजूला ठेवलं पाहिजे आणि चौंडीला आलं पाहिजे 2 तास. आणि दसरा मेळाव्याला तुम्ही आरेवाडीला आलं पाहिजे. एक मोठी ताकद राज्यभर तुमची तयार होईल, एक मोठा दबदबा तयार होईल. तुम्ही माझ्या मागे असलं तर माझी किंमत वाढेल, माझी किंमत वाढली तर तुमची किंमत वाढेल. हे गणित व्यवस्थितपणे आपल्याला करावं लागेल. मी वर जोरानं का बोलतो? कारण मला माहित आहे, मी एखाद्या गावात गेलो नसेल पण तिथला समाज बांधव माझ्या पाठीमागं ताकदीनं उभा आहे असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी कोणालाही खटतो, कोणालाही लढतो, कोणालाही आडवं जातो. मला काहीच वाटत नाही, अजिबात भीती वाटत नाही मला. कधी घाबरलेलं तुम्ही बघितलं? माफी तर मी कधीच मागत नाही कोणाची तरी. चुकीच्या लोकांची माफी पण मागत नाही. भूमिका मी मांडतो, माझं वैयक्तिक ते दुखणं नाही आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून
आमच्या मताचा वापर करून आमच्यावरतीच अन्याय करण्याची भूमिका काही प्रस्थापित मंडळींनी या महाराष्ट्रामध्ये राबवली, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांमुळं आपण माणसात आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मुळे आज गोपीचंद पडळकर सारखा एक पडळकर वाडीतला सामान्य घरातला पोरगा तुमच्या समोर आमदार म्हणून बोलू शकतोय. हे सगळं संविधानानं दिलं, हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं मित्रांनो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी पहिल्यांदा असं म्हटलं नाही की संघर्ष करा, पहिल्यांदा असं म्हटलं नाही की संघटित व्हा. त्यांनी असं का म्हटलं असेल? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण त्यांना माहित होतं शिकल्याशिवाय तुम्ही संघटित होत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या मुलांना आपण चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं पाहिजे. नंबर 1, शिकल्यानंतर आपण निश्चित संघटित होऊ आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करण्याची ताकद, भावना आपल्यामध्ये तयार होते. आणि म्हणून आज महाराष्ट्रातली पोरं शिकली, गाववाड्यातली, म्हणून आज संघटित व्हायला लागले, संघर्ष करायला लागले. आता त्याच्या पुढे एक आपण शब्द जोडला पाहिजे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि राजकर्ती जमात बना. राजकर्ती जमात बना. राजकारणाशिवाय काय नाही आहे. कुठली योजना घ्यायची तर राजकर्त्याकडे जावं लागतं, सरकारकडे जावं लागतं. कुठलाही प्रकल्प मोठा करायचा सरकारचा सहभाग घ्यावा लागतो. मग तिथं आपला प्रतिनिधी नाही, गावगाड्यातल्या सामान्य माणसाचा प्रतिनिधी तिथं नाही. आणि म्हणून राजकर्ती जमात होणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. धनगर समाजाबरोबर इतर समाजाची सुद्धा भूमिका आपण मांडली पाहिजे. गावातला ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाच्या अनेक जाती आहेत. गावात ओबीसींची मोठी संख्या आहे. लोहार, सुतार, कुंभार, घिसाळी, रामोसी, वडर, बेडर, दौरी, गडसी, गोसावी, कैकाडी, कितीतरी समाज आहेत की जे गावात आहेत, त्यांची संख्या मोठी आहे, परंतु त्यांना कधी न्यायच मिळाला नाही. अशा लोकांच्यासाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे, अशा लोकांच्यासाठी आपण बोललं पाहिजे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक आता योजना आणली आहे विश्वकर्मा नावाची. जे 12 बलुतेदार आपल्या गावातले होते त्यांना कुठल्या सरकारनं योजना दिली नव्हती. आता पहिल्यांदा विश्वकर्मा नावाची योजना आली आहे. त्या योजनेमध्ये गावातला जो आपला 12 बलुतेदार होता, गावाशी निगडीत होता, शेतीशी निगडीत सुतार होता, कुंभार होता, सोनार होता, नाभिक समाज आहे, या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश केला. चप्पल सांडणारा, चप्पल बनवणारा, टोपल्या बनवणारा, किरसुनी बनवणारा, मूर्ती बनवणारा, पेंटिंग करणारा, परी, धोबी, हे सगळ्यांसाठी आता एक योजना आली आहे. गावात आहेत काही लोक आपल्या, तर या गावात आपल्या जी लोक आहेत हे ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाचं कर्ज बिनव्याजी द्यायचं आहे. माननीय दयानंद भाऊंना मी विनंती करतो, या सगळ्या लोकांची यादी बनवा आणि त्यांचे अर्ज भरून घ्या. पुढच्या 8-10 दिवसात, 15 दिवसात त्याचे अर्ज येतील. माहिती घ्या व्यवस्थित, ही स्कीम सगळी समजून घ्या आणि त्या गावातल्या सगळ्या ह्या छोट्या लोकांना द्या. याच्या पुढे मी आता सरकारकडे मागणी केली, पालामध्ये राहणारी लोक आणि जे पहिल्यापासून भिक्षा मागायला आमच्या दारात येतात किंवा ज्या काही कला सादर करतात, त्यामध्ये वासुदेव आहे, त्यामध्ये बहुरूपी आहे, त्यामध्ये हेडवी आहे, त्यामध्ये जोशी आहे, त्यामध्ये पिंगळा जोशी आहे, त्यामध्ये कुडकुड्या जोशी आहे, त्यामध्ये डोंबारी आहे, त्यामध्ये आराधी आहे. हे जे छोटे छोटे समाज आहेत, कडक लक्ष्मीवाला आहे, मर्याचा गाडेवाला आहे, आमच्या दारात येतात. आम्ही कधी सिरियसली बघत नाही, परंतु सरकारकडे मी विनंती केली, या लोकांना सर्वे करून दर महिन्याला किमान 5,000 रुपयाचं मानधन सरकारच्या माध्यमातून या लोकांना द्यावं. ना त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, ना स्वतःची जमीन आहे, ना स्वतःकडे कुठली जनावर आहेत. गरीब लोक आहेत, 10x10च्या पालामध्ये राहतात. 2 कळश्या, 4 वाट्या, 2 तांबे, 4 पितळ्या, ह्याच्या पलीकडे संसार नाही. आणि म्हणून जबाबदारी आमची आहे. मी समाजाची तर आपली जी भूमिका आहे ती मांडतोय, पण छोट्या छोट्या समाजासाठी सुद्धा लढतोय. त्यासाठी तुमचं पाठबळ अपेक्षित आहे, त्यासाठी तुमचं समर्थन अपेक्षित आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये मिटवायचा आहे आणि यश मिळवायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोरांनी तयार राहिलं पाहिजे. जीव गेला तर बेहत्तर, पण मागं हटायचं नाही, अशी भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. आणि अशी भूमिका ज्या दिवशी आपली असेल त्या दिवशी सरकारला दुसरा तिसरा चौथा कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून मी ठरवलं 12 तारखेपासून येत्या मी राज्यभराचा दौरा करतोय. 5 दिवसामध्ये 23 सभा घेतोय. किती? 5 दिवसात 23 सभा. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण 5 दिवसात सगळ्या सभा. आणि त्याचं माहोल असं तयार करू आपण की राज्य सरकारच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यासाठी तिथल्या सभेला सुद्धा पोचा, जिथं सभा आहेत. उद्या शेड्यूल येईल तुमच्याकडं, कुठली सभा कुठं आहे, मराठवाड्यात कुठं आहे. हेलिकॉप्टरनं 5 दिवसात सगळ्या सभा संपून टाकतो. दुसरा टप्पा आपण दसरा मेळावा झाल्यानंतर घेऊ. दुसरं तिसरं काय डोक्यात नाही. या आरक्षणाचा विषय पूर्णपणे आपल्या डोक्यात आहे. त्यासाठी जे काही लागेल ते करायची माझी तयारी आहे. तुमचं फक्त पाठबळ असू द्या, तुमचा फक्त पाठिंबा असू द्या. सरकारनं काही भूमिका आपल्या बाजूने मांडलेत. मीटिंग मध्ये सुद्धा सरकारनं स्पष्ट सांगितलं, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी, की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तयार आहोत. मीटिंग झाल्यानंतरही मी त्यांना भेटलो, 2-3 वेळा मी भेटलोय. तर सरकारची बाजू सकारात्मक आहे. तर आपण जे देतात त्यांच्याकडेच भांडू. मागच्या 2.5 वर्षात मी काही बोललो नाही सरकारच्या विरोधात. कारण शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं सरकार तुम्हाला कधीच आरक्षण देऊ शकत नाही, कधीच अंमलबजावणी करू शकत नाही. हे तुम्हाला माहित आहे ना, मी बोलतोय ते. बघा, चौंडीमध्ये आपली मुलं उपोषणाला बसली. पवारांची लेक आणि नातू दोघं जाऊन बसले तिथं. 2-3 दिवाळा गेले की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. बघा पुळका धनगरांचा ह्याला किती आलाय. हे जेव्हा सत्तेत आहे, एका शब्दाचा कुठले निर्णय, एका शब्दाची कुठली योजना याने आणली नाही. तिथं मुलं उपोषणाला बसलेत तर धनगर पेटतेत का बघायचं. धनगर पेटायचे तेव्हा पेटतील, तुम्ही सांगून पेटत नाहीत. धनगर आता उत्स्फूर्तपणे पेटतील, त्याला योग्य वाटेल तेव्हा. कुणीतरी सांगावं पवारांनी धनगरांनी पेटावं, असा काळ गेला नाही. तो मागा काळ होता. आमचे वडील, आमचे आजोबा भोळ्यापणात होते तेव्हा ते चालत होतं. इकडं हे चौंडीत काय म्हणतायत की धनगरांना आरक्षण द्या. आणि शरदचंद्रजी पवार 1 तारखेला गेले कुठं? आदिवासी हक्क परिषदेमध्ये. आणि तिथं त्यांच्या आमदाराला काय बोलायला लावतायत की आदिवासी मध्ये कुणालाही घुसू देणार नाही. इकडं म्हणते आरक्षण दिलं पाहिजे आणि तिकडे 1 तारखेला म्हणते आदिवासी मध्ये कुणाला घुसू देणार नाही. आदिवासी तर आमचं भांडणच नाही. आमचं भांडण धनगड विरुद्ध धनगर होतं, ते पूर्णपणे भांडण मिटलंय. राज्य सरकारनं ऍफिडेव्हिट घालून दिलंय की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहे. आमचं भांडण तिथंच मिटलंय. आम्ही आदिवासींना भांडायची गरज नाही. आदिवासी काय आमचे शत्रू नाहीत. त्यामुळं धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय हा पूर्णपणे आता सगळ्या लोकांच्या लक्षात आलाय. मेंढक्याला सुद्धा कळतंय की नेमकं धनगर आरक्षणामध्ये आता सरकारनं काय केलं पाहिजे. पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. कोणतर उठते म्हणते केंद्राला पाठवा, दिलं, काही गरज नाही. आपली अंमलबजावणी आहे आणि ती करून घेणं आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. त्यामुळं ती व्यवस्थितपणे आपण करून घेऊ. तुमचे काय विषय असतील, तुमचे काय अन्य काय प्रश्न असतील, या तालुक्यातले काही विषय असतील, छोट्या छोट्या समाजाचे काही विषय असतील, तर निश्चितपणे तुम्ही माझ्याकडे पाठवा. मी त्याच्यावरती आवाज उठवेन. मेंढपाळांच्या बाबतीमध्ये काही विषय असतील, आता आपली पूर्ण टीम चांगली आहे. मेंढपाळांच्यासाठी खूप मुलं काम करतात. मेंढपाळांची योजना आली आहे 10,000 कोटीची, तर ती आता काही दिवसात कार्यान्वित होईल. तर तुम्ही सगळेजण अर्ज भरा. 25,000 रुपये तुम्ही भरले का सरकार 75,000 रुपये थेट तुम्हाला अनुदान देणार आहे. अशी कुठली स्कीम राज्यामध्ये ह्याच्यापूर्वी कधी राबली नव्हती. आणि ती 10 लाख लोकांना आपण देणार आहे योजना, 1-2 नाही. तुमच्या झरी गावातल्या सगळ्या धनगर समाजाच्या लोकांनी, ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालंय, त्यांनी जरी अर्ज भरले तर सगळ्यांना ती योजना मिळणार. एका घरात 3-4 अर्ज भरून टाका, म्हणजे अख्खं घरच स्टँड होऊन जात आहे. मागचा बॅकलॉगच काही प्रमाणात आपण भरून काढू. अशी योजना आता ही तयार झाली आहे. धनगर समाजाच्या मुलांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन, ही एक योजना आपल्या अखेरच्या लढ्यात मिळालेली खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. 5,500 विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी ऍडमिशन दिलाय. या वर्षी त्याचा आकडा 10,000 करायचा आहे. फायनान्स मिनिस्टरकडे फाईल 3-4 महिन्यापासून पडून आहे. आता ते करतील. परत आणि त्यांच्या विरोधात बोललं तर वाईट वाटतं. तर फाईलवर सही करून त्यांनी ताबडतोब हा विषय मार्गी लावावा. कारण आता ऑक्टोबर महिना आहे, मुलांचे ऍडमिशन कधी होणार? नुकसान होत आहे ना आमच्या एका पिढीचं.
आणि म्हणून आम्ही त्या विषयावरती बोलत राहतो. त्यांनी ताबडतोब मंजूर करावी. धनगर समाजाला जी घरकुल योजना आहे त्यातली 2300 घरं यावर्षी मंजूर केले. आपला आकडा 25,000 घरांचा आहे आणि मी सरकारकडे मागणी केली, वरचे काही 300 कोटी रुपये लागतायत ते तुम्ही दिले पाहिजेत. सरकारनं त्याला मान्यता दिली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये ते पैसे तुम्हाला दिले जातील. ओबीसी समाजासाठी सरकारनं योजना चालू केली आहे. मागासवर्गीय समाजासाठी रमाई घरकुल मिळतंय, सगळ्या लोकांच्यासाठी पंतप्रधान आवास मिळतंय. ओबीसी समाजासाठी घरकुल योजना नव्हती. महाराष्ट्र सरकारनं 12 लाख घरांची योजना केली आहे. त्यापैकी 4 लाख घरं यावर्षी द्यायचे आहेत. गावात जो ओबीसी आहे, ओबीसीच्या 346 जाती महाराष्ट्र आहेत, त्यामधल्या 51-52 जाती आपण बाजूला केल्या तर त्यामध्ये जवळपास 301 जाती शिल्लक राहत आहेत. तर तुमच्या गावात कुठल्या कुठल्या जाती आहेत त्याचा सर्वे करून ज्यांना घर नाही त्याचा अर्ज भरून द्या. त्याच्यासाठी निधी सरकारनं राखीव ठेवला आहे. म्हणजे ओबीसीच्या घराचा प्रश्न मिटेल. भटक्या विमुक्तांच्यासाठी 50,000 घराची योजना सरकारनं केली आहे. जे गावातनं दुसऱ्या गावातनं तिसऱ्या गावात जातात असे भटक्या समाजाची जी लोक आहेत त्या लोकांच्यासाठी सरकारनं योजना घरकुलाची आणली आहे. ती पण योजना व्यवस्थितपणे त्यांचे पण अर्ज भरून घ्या. असे विषय खूप सांगण्यासारखे आहेत, परंतु आज माझ्या पुढे 7 सभा बाकी आहेत. रात्री 12-1ला संपतील. त्यामुळे पुढच्या लोकांना पण जास्त उशीर लागायला नको. म्हणून आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं घोंगडी बैठकीसाठी उपस्थित राहिला. ही घोंगडी बैठक नाही, ही घोंगडी सभाच झाली. त्यासाठी तुम्ही सर्वजण इतक्या ताकदीनं, माननीय दयानंद भाऊ, तुम्ही आणि तुमची टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं. तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात त्या भावना पूर्ण करण्यासाठी मी प्राणपणाला लावेन. व्यवस्थितपणे सरकारकडे बाजू मांडेल.